महाविकास आघाडीची गाडी डळमळीते। मोदी विरोधकांच्या सभेवर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केलेला आहे। राहुल गांधी उद्धव यांच्यावर टीकेचा भडीमार। रविवारी मोदी विरोधकांच्या झालेल्या सभेवर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केलाय। राहुल गांधी आणि उद्धव यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आलाय। मोदी विरोधक आघाडी ही डळमळीत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादर येथील शिवाजी पार्क इथे झाला। यावेळेस जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंसह सर्व राष्ट्रीय नेते उपस्थित होते आणि यावेळेस महाविकास आघाडीची गाडी डळमळीत असल्याचा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांनी मोदी विरोधकांच्या सभेवर केलाय। वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याच माध्यमातून असं सांगितलं होतं की ज्यावेळी काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मी शिवसेनेचं दुकान बंद करेन। मग शिवसैनिकांना या प्रश्नाचं उत्तर उबाठाचे नेते किंवा प्रमुख देणार आहेत का? कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांना कमी वेळ दिला गेला होता का? म्हणजे यापूर्वी मुंबईच्या शिवतीर्थावर ठाकरेंचं जे भाषण व्हायचं ते आकर्षण असायचं, त्या सभेचं ते प्रमुख भाषण असायचं सभेचं। परंतु कालच्या त्यांच्या इंडिया आघाडीच्या सभेमध्ये भाषणामध्ये सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना दुय्यम स्थान दिलं गेलं होतं। हे या कृतीवरनं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। आमचा पक्ष मर्दांचा आहे, मग मर्दाच्या पक्षाने सावरकरांच्या बदनामीवर मर्दुमकी का नाही दाखवली, बोटचेपी भूमिका का घेतली? आणि त्यामुळे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातामध्ये बाहुली रूपी मशाल ही त्यांनी आता दिली आणि आता आम्ही आहोत, आमचा पक्षात मर्द, आमचा पक्षात मर्द अशा गमछा माराल खुशाल। ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला। मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत आणि आपला आपला परिवार वाचवण्याकरता सर्व नेते कालच्या बैठकीत आले होते। पण बघा, जनतेला समजलं काल 50% खुर्च्या सोडून लोक चालले गेले